जर उघड्याचरची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही तर काय होईल, उघडीचर बुजून जाईल, सगळं त्याच्यामध्ये गाळ जमा जाईल. तर गाळ जमा झाल्यानंतर जे काही निचरा असतो पाण्याचा तो निचरा पूर्णपणे बदलेल. तर आता हे दर 1 वर्षाला 2 वर्षाला आपल्याला देखभाल दुरुस्ती करण्याची आवश्यकता लागते. तर एक नवीन संकल्पना आहे आपली की सबसर्फेस ड्रेनेज. तर सबसर्फेस ड्रेनेज केल्यानंतर साधारण आपला एक 25 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला त्याचं देखभाल दुरुस्ती करायची गरज पडणार नाही. तर एक अशी एक नवीन संकल्पना आपण हे केलेली आहे. काही लोकांची मागणी उघड्याचरसाठी आहे जिथं पाण्याचा प्रवाह जास्त आहे, समजा एक उथळ पाण्याचा प्रवाह आहे, मोठा आहे, ओढा स्वरूप आहे, तर तशा ठिकाणी SSD योजना राबवून काही केली नाही. पण जिथं पाण्याचा प्रवाह धीम्या गतीने आहे किंवा जिथे ही योजना राबवू शकत असतो, तर नांदगाव 7 ते असा क्षेत्र आहे. आम्ही जसं लोकांचे आमचे जे काही सहकर्मचारी आहेत तर आम्ही स्वतः देखील आपल्याला हे दिलेलं आहे की बाबा जिथं उघडीचर आहे तिथं उघडीचर करूया. काय होतं, आमचं एक टेक्निकल लिमिटेशन आहे. चारी म्हणजे एक छोटा सेक्शन असतो, आपला जो बोर्ड आहे ना खूप मोठा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सजेशन देतो की आम्हाला हे काम जलसंधारण मार्फत करू. त्या लोकांनी आम्हाला संपर्क केला तर आम्ही त्यांना गाईड केलं की तुम्ही करून घ्या म्हणून. पुढे त्यांनी प्रोसेस चालू केली. पावसाळ्यात काहीतरी अडचण झाली, त्याच्या पुढचे फॉलोअप ते तिकडे घेतील. कारण जे काम आमच्या वतीने जे काम होण्यासारखे ते आम्ही करून देऊ, पण ते आम्हाला कळलं की आमच्या लिमिटमध्ये बसणारं काम नाही. पाझरचारी हे शेतातलं पाझरचारा करायचं काम असतं, शेतातलं पाझर करायचं तो आहे ओढा. म्हणजे आपण म्हणत होतो की बाबा ते सेक्शन पुरतं बसत असेल आपल्या लिमिटमध्ये तो करू, पण ते आपल्या लिमिटच्या बाहेर जातो तो सेक्शन, म्हणून तो त्यांच्याकडून ओढ्याचं काम करू. आपल्याकडे उरला जो शेतातला निचरा काढायचा ते प्राधान्यानं आपण करायला लागलो.